8 वर्ष झालं क्लिनिक आहे, 8 वर्षामध्ये रिस्क का टाकली नसेल? समजा 8 वर्षामध्ये तुम्ही इथं आला असता तर काय झालं असतं? इथं तू आर्मीत असतास आणि कोण आर्मीत असतं? फिलनेस करा की ड्युटीवर उभारलोय हे इमॅजिनेशन केल्याशिवाय ह्या गोष्टी तुम्हाला शक्य होणार नाहीत. ओके, 100% हाईट वाढवून दिल्यानंतर कोण भरती होणार आहे? 100%. बघा कॅमेरा आहे दवाखान्यामध्ये, एवढं सांगतो मी तुम्हाला. मी हाईट वाढवून द्यायची जबाबदारी माझी. हा असा कॉन्फिडन्स. मग तुम्हाला कॉन्फिडन्सच नाही वाटतो स्वतःवरती जे आले ते. ओके, 8 वर्षानंतर म्हणजे बाबा जरी असं मेन्शन केलं असेल तर 18 वर्षानंतर हाईट वाढत नाही, पण प्रयत्न केल्यावर नाही वाढत असं किती लिहिले? तुम्ही कोणाचे वाढलेले रिझल्ट बघितलेस? कुणाचे बघितलंय? रीस नाही लाईव्ह मध्ये कोणी बघितलात? लाईव्ह मध्ये हा तुम्ही कुठून बघितलाय? मालेगाव. कोण किती वाढल्या? बाहेर किती वाढल्या? एका महिन्यात. वय किती होतं? 20 वय होतं. ठीक आहे, 20. त्यांनी काय सांगितलं? हाईट वाढतेचा. ठीक आहे, इचलकरंजीवाला त्याचं वय किती होतं? 24. त्याने काय निरोप दिला, मेसेज दिला का तू त्याच्यासोबत प्रॅक्टिस करत होतास? ओके, मी काय दुसऱ्या डॉक्टरांसारखी अशीच तुम्हाला ट्रीटमेंट देत नाही, उगाच आलंय काय पण घ्या म्हणून. आजच्या जीवनातला माझा एक लय महत्वपूर्ण मी अचिव्हमेंट केलंय हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे महाराजांच्या कृपेने त्यांचे वंशज पण आले. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक एक्सपिरियन्स दाखवणार. सरांना बोललो ना, सगळ्यात महत्वाचं ह्यांचा एवढा आलाय, मग तुमचा किती आला पाहिजे? आतून मला हाईट वाढवायचं, इच्छाशक्ती. मी वयाची 8 आज तागायत दिली नाही. आतून हाईट वाढवायची, आतून मला हाईट वाढवायची आहे हे आत्मीयता पाहिजे. ते ज्यावेळेला त्यांनी देत होते त्यावेळेला विषय कसा झाला माहितीये का, की आम्ही ज्यावेळेला देत होतो त्यावेळेला आमचा रिझल्ट अशी छोटी छोटी मुलं यायची. ती काय म्हणायची, मला आर्मीत जायचंय, मला पोलीस मध्ये जायचंय आणि मला हाईट वाढवायची, असा रिझल्ट होता. मला रेशोच माहित नव्हता. ज्याला असं की मार्चला भरती होती, लास्ट मार्चची भरती मला बोलवतो, माझी काही कंपनी नाही, हे घ्या बाबा तुम्हाला द्या म्हणून, तुम्ही सांगितलं म्हणून रिझल्ट आला. आज ते 42 वर्ष त्यांचं काकांचा रिझल्ट आला सरांचा. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला पैसे देतो हे बोला म्हणून. कधी ना कुठे तर संशोधन होणार. ठीक आहे, मला पुरावा मागितला तर मी काय द्यायचा? सोशल मीडिया. अब्रॉडला, अमेरिकेला, लंडनला, US ला फॉर्म्युले झाला, ह्याच्या अर्थ किती टेस्टेड असतात? मी मार्केटला उतरले ह्याचा अर्थ पूर्णपणे हे टेस्टेड आहेत की नाही सांगा? मला वयाची आत तागायत हाईट नाहीये, फक्त आत्मीयता पाहिजे की मला आतनं पाहिजे. जिद्द ठेवा. मोठ्या लोकांचा हे काय आहे, काय करतं? आकर्षण करतं. शरीर एक ऊर्जा आहे, ऊर्जेचे स्रोत आहे का? म्हणजे मोबाईल चार्जिंग आहे. ज्या वेळेला आपण ऍक्टिव्हेट कोणता ऍप घ्यायचा किंवा सर्वस्वी निर्णय तुमचा, हे आकर्षण आहे. हे माइंड आहे ना, हे आकर्षणाचा नियम आहे. आकर्षण करतं. आपल्याला जे पाहिजे ती गोष्ट जगात मिळतेच. एकदा प्रयत्न करून बघा, 100% न 1,00,000% मिळत्या. बघा ह्या गोष्टी मी किती पॉसिबल केल्या, 1000 ते जास्त पुरावे दिलेत. आता इथं कोण कोण म्हणत होते बघा, इथं हाईट कमी आहे, इथं हाईट कमी आहे. मॅग्नेट सारखं आकर्षित हो. मला जी गोष्ट पाहिजे ती मी आकर्षित करतो ऑटोमॅटिक. कशा येतात काय येतात मला नाही माहित. लक्षात आलं? मी अपॉइंटमेंट घेतली तर 6 महिने तुमचा नंबर येत नाही. मला कुठं तर तुमच्यामुळे सक्सेस मिळालाय, मला आकडा कळालाय. तो 3 महिन्यामध्ये कुणाची 2.5 वाढत्या, 3.5 वाढत्या, 4.5 वाढते 3 महिन्यामध्ये. आणि छोट्या पोरांच्या फुटामध्ये घरी जावा तुम्ही.